माहितीये ते. मी उद्या येते, आपण उद्या नक्की भेटूया. हा, कोणाशी बोलत होतीस फोनवर? अरे लोन साठी फोन येतात ना, तसाच एक होता. उगाच फोन करतात. बरं तू चल ना, रात्र व्हायच्यात पोचायचं आपल्याला तिकडे. हो, इथे कुठे जवळपास चहा मिळाला नाही मला. पुढे थांबून बघूया. आता मलाच काहीतरी करायला हवं. हा वेळ फुकट घालवून चालणार नाही. रोमिला, तू का इतकी उदास होतीयस? ते दोघं कुणालाही न सांगता सवरता गेले. बाहेरगावी जाताना घरातल्या वडीलधारांच्या पाया पडून जायचं असतं. एवढी साधी रीत नाहीये त्या दोघांना. जहागीरदार झालेत तर आता स्वतःच सगळ्या परंपरा मोडीत काढणार ते. अवनी, अरे बरं वाटतंय का तुला आता अवनी? अशी कशी चक्कर आली एकदम? काही नाही हो, कामाची थोडी दगदग झाली ना, म्हणूनच हा त्रास झाला. आणि काय हो, सगळं ना माझ्याच अंगावर पडलंय. आणि त्यात अनयही काही न सांगता निघून गेलाय. अरे देवा, त्यात उद्याच्या मीटिंगची तयारी करायची होती आणि त्यात अनय बरोबर काहीच बोलणं झालं नाहीये माझं. मला खूप टेन्शन आलंय हो. आणि नाही म्हटलं तरी आपली नवीनच कंपनी आहे ना, थोडीशीही चूक आपल्याला महागात पडू शकते. खरंच अवनी, तू कोण, कुठली, पण तुला आमच्या कंपनीची आणि इभ्रतीची इतकी काळजी आहे. आणि घरच्या सुनेला बघा, काम सोडून बाहेर भटकण्याचे डोहाळे लागलेत. असू दे हो काकू, माझं कामच आहे हे. पण जर अनयशी बोलायला मिळालं असतं ना तर बरं झालं असतं. नाही पण तो रेवा बरोबर बाहेर गेलाय ना, तर उगाच त्याला डिस्टर्ब करायला नको. मी मॅनेज करेन काय ते. आता तरी लावणार का अनयला फोन? निदान ह्या अशा परिस्थितीत तरी. हो, मी माझा फोन घेऊन येते. थांबा ना, माझाच फोन घ्या. पण ते गेलेत तरी कुठे? धाकटी आई साहेब, आता तरी सस्पेन्स उघड करा. ते दोघं गुप्त कामगिरीवर गेलेत असंच वाटायला लागलंय आता. नाहीतर काय, ते असे सिनेमात एजंट वगैरे जातात ना, तसं काहीतरी. ते दोघे महाबळेश्वरला गेलेत. महाबळेश्वर कसं शक्य आहे? रेवा एवढी चांगली संधी सोडणार नाही. महाबळेश्वरला जाऊन तिला मिळणार काय? फोन लागला नाहीला. अरे गाडी का थांबवली? अगं, अवनीचा फोन आहे. काहीतरी अर्जंट असल्याशिवाय ती यावेळेला फोन करणार नाही. घ्यायला पाहिजे. हॅलो अनय. आई, अरे मला तुला त्रास द्यायचा नव्हता, पण इथे ना कामाच्या टेन्शनमुळे अवनीला अचानक चक्कर आलीये. तिला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. अशी अचानक अवनीला चक्कर कशी आली? दे तिला फोन. हा थांब, तिला देते. हा काय ग अवनी, तुला अशी अचानक चक्कर कशी काय आली? काय झालं काय नक्की? अरे काही नाही रे, थोडस टेन्शन आलं. अगं, तू कसलं टेन्शन घेतेयस? हे बघ, टेन्शन घेण्यासारखं काहीच नाहीये. स्वतःची काळजी घे. हो घेते. पण तुम्ही पोहोचलात का महाबळेश्वरला? महाबळेश्वरला?
तुला कोणी सांगितलं आम्ही महाबळेश्वरला जातोय ते? नाही मी आपलं सहज गेस केलं. अरे आम्ही महाबळेश्वरला नाही जातोच. आम्ही आता इथून रेवा, काय प्रकार आहे? रेवा, कितीही लपवलंस ना तरी मी शोधून काढेनच तुम्ही कुठे गेलायत ते. आता बघच तुला कसा धडा शिकवते ते. मी सांगितलंय ते कळलंय ना तुला? हा, मग तेवढंच कर तू. आणि प्लीज पुढच्या वेळेस पासून फोन ऑफ करून ठेवू नकोस. सकाळपासून ट्राय करते, तुझा फोनच लागत नाहीये. मला उगाच कारण नकोय. मी जेवढं सांगते ना तेवढंच कर. रेवा मुंबईला यायला निघालीये आणि ती तिच्या कामात यशस्वी नाही झाली पाहिजे. हे बघ, तू काय करशील याच्याशी माझं काही घेणं देणं नाहीये. मी जे सांगितलंय ते झालंच पाहिजे. रेवा मुंबईला पोचता कामा नये. कळलं? रेवा, आज पहिल्यांदा तुझ्या समोर उभं राहून खेळायला मजा येते, कारण माझ्यापासून दूर आहेस तू. तुझ्यासोबत काहीही झालं ना तरी माझ्याशी त्याचा संबंध कुणीच जोडू शकणार नाहीये. कुणीच नाही. आजची रात्र स्वतःला जप रेवा, जीवापाड जप. आणि इतकं रागवायला काय झालंय? हे तू मला विचारतेस रेवा? सकाळपासून तू काय विचित्र वागतेस ह्याचा विचार केलायस तू? आपला प्लॅन होता दुपारी निघायचा, तो तू बदलून हट्टानी सकाळी आपण निघालो. आणि त्यानंतर वाटेत कुणाशी तरी बोलत असताना मी विचारलं की कुणाशी बोलतेस, तर त्याचं धड नीट उत्तरही दिलं नाही. आणि आता तू ते केलंय जे तू याआधी कधीच केलं नव्हतंस. तू आज खोटं बोललीस. घरच्यांना हे सांगायची काय गरज होती की आपण महाबळेश्वरला जातो म्हणून? आणि मी ते मुद्दाम नाही केलं. मग काय, चुकून झालं? आणि जर चुकून झालंच असेल तर आत्ता फोनवरती चूक सुधारली का नाही? आणि तुला चांगलं माहितीये आपल्या वाड्यात प्रायव्हसी जपणं खूप कठीण आहे. आणि मी त्यांना सांगणारच होते की आपण मुंबईला जातोय, पण काय? पण आऊसाहेबांनीच सांगितलं की नको सांगूस म्हणून. म्हणजे हे बघ, आपण एकमेकांबरोबर वेळ घालवण्यासाठी चाललोय ना, मग उगाच त्यांना सांगितलं तर ते स्वतःची काही कामं सांगतील आपल्याला. आणि एकंदरच आऊसाहेबांना हे सगळं योग्य नाही वाटलं, म्हणून नाही सांगितलं. आणि तुझ्या बरोबर वेळ घालवता येईल असं समजून मी सुद्धा स्वार्थीपणे त्यांच्या होला हो मिळवली. पण तुला जर वाटत असेल की आम्ही चुकलोय तर माझ्या आणि आऊसाहेबांच्या वतीने मी तुझी माफी मागते. आणि अरे, आऊसाहेबांचे निर्णय कधीच चुकत नाहीत, म्हणून मी डोळे झाकून विश्वास ठेवला त्यांच्यावर. पण तुला चुकीचं वाटत असेल ना तर मी आत्ता फोन करून सांगते सगळ्यांना की आपण मुंबईला आहोत. असू दे. नको अनय, कशाला उगाच. असू दे रेवा, आऊसाहेबांना माहिती आहे ना सगळं. मग ठीक आहे. मला माहिती आहे आऊसाहेब उगाच चुकीचा सल्ला देणार नाही. आणि जर आपल्यासाठी आऊसाहेब इतका विचार करत असतील तर मी थोडासा करायला हवाच ना. काय? सॉरी रेवा, मी मगाशी तुझ्यावर जरा जास्तच वैतागलो. देवा, या अवनीचं रहस्य जाणून घेण्यासाठी मला अनयशी किती खोटं बोलावं लागतंय, किती गोष्टी लपवाव्या लागतायत. मला माफ कर. जाऊया आपण महाबळेश्वरला.
अनय हे घे पाणी पिऊन घे थोडस त्या गाडीला वाचवण्यासाठी आपल्या गाडीचा तोल गेला. माझ्या नशिबाने ब्रेक लागला नाही तर आपण दोघं आज. अनय काही होणार नाहीये तसं मला खात्री आहे. मलाही खात्री आहे. का माहितीये? कारण तू माझ्या बरोबर आहेस. तेव्हा तुला माहितीये जेव्हा जेव्हा माझ्यावर संकट आली तेव्हा तेव्हा तू ती परतवून लावलीस. कारण दरवेळेला तू तिथे होतीस. आजही तू होतीस म्हणून मी वाचलो. मला कधीच सोडून जाऊ नकोस रेवा. तुला सोडून मी कुठे जाणार नाही. तुझ्यामुळेच तर माझं अस्तित्व आहे. आणि तुला मी कुठे जाऊही नाही देणार. तू माझ्यापासून दूर गेलीस ना तरी मी तुझी पाठ सोडणार नाही. मी मुद्दाम अशा संकटांना सामोरं जाईन जेणेकरून प्रत्येक वेळेला मला वाचवायला तू माझ्या बरोबर असशील. अनय नको ना अशा गोष्टी बोलत जाऊस. तुला माहिती ना मला आवडत नाही. वेडी आहे सगळी. तुला माहितीये मी खूप नशीबवान आहे कारण मला तुझ्यासारखी बायको मिळाली. खरंच खरंच. अनय आपण असंच बघत बसणार आहोत का एकमेकांकडे? मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण मला आहे. चल लवकर उशीर होतोय. ॲज यू विश युअर हायनेस. चला. काय करू काहीच सुचत नाहीये मला. ती रेवा मला अंधारात ठेवून अनयला घेऊन निघून गेलीये. तिने कळूही नाही दिलं मला. त्यामुळे काहीच करता येत नाहीये. माझं लक्ष कुठे आहे? मी माझं काम सोडून सगळं करतेय. रेवा पण यावेळेस फार हुशारीने वागलीयस तू. अवनी आम्ही काय सांगितलं होतं तुला आठवतंय? आता तू कशाला आलीयस माझ्या जखमेवर मीठ चोळायला? तुला आम्ही आधीच सांगितलं होतं रेवा जोपर्यंत अनय सोबत आहे तोपर्यंत अनयचं कुणीही काहीही बिघडवू शकणार नाही. वा छान. आता तूच फक्त राहिली होती तिची तरफदारी करायची. तू का आलीयस इथे? तुला सांगितलं ना माझ्या कामात ढवळाढवळ करू नकोस म्हणून. जा इकडनं तू. अग्नी काय झालं? ओके आहेस ना? कोणाशी बोलत होतीस? मलाच जायला सांगत होतीस की काय? नाही मी कोणाशीही बोलत नव्हते आणि तुम्हालाही जायला नाही सांगितलं. मला आठवलं अचानक. अच्छा रेवाबद्दल विचार करत होतीस ना तू? रमिला एकतर ना अनय इथे नाहीये. त्याच्यामुळे ना कामाचं सगळं बर्डन माझ्यावर पडतं. त्यामुळे खूप दमायला झालंय मला. झोप येते. आपण उद्या बोलूयात का? ठीक आहे तसंच असेल तर मग मी निघते. वाव कॅट. तू खेळतेस पत्ते? मला पत्ते खेळायला खूप आवडतं. जर्मनीला आम्ही नेहमीच ब्रिज खेळायचे पण इथे कुठला तरी दमदार जोडीदार कधी मिळालाच नाही. आता तू आलीस ना मग काही प्रॉब्लेम नाही. तशीही तू डाव खेळण्यात तर एक्सपर्टच आहेस. चल आपण खेळूया एक एक डाव.
मजा येईल. तसंही उद्यापासून रेवाची सगळी कामं मलाच करायची आहेत. मी जरा रिफ्रेश होईन. चल ना. नको आपण आज नको, उद्या बघू. हं? अगं बघ, एक पत्ता राहिला. बदाम राणी. राणी शिवाय खेळाला मजाच नाही आणि राजाला किंमतही नाही. पत्त्यांच्या डावात राणीचंच राज्य असतं आणि तिच्याशिवाय अख्खा कॅटच वाया जातो. चल ठीक आहे, आता तुझी इच्छा नाही तर उद्याच खेळूया. जी गोष्ट माझ्या लक्षात यायला हवी होती ती गोष्ट ही मूर्ख रोमीला सहज सांगून गेली. रेवा अनयला घेऊन मुंबईला गेलीये, पण ते का हे अनयला माहितीच नाहीये. आणि रेवा खरं कारण तर अनयला सांगणारच नाही. आणि अनयला खोटं बोललेलं आवडत नाही, स्पेशली रेवाने. रेवा, आता बघच तू तुझ्या विरोधात मी कशी अनयला भडकवते ते. रोमीला म्हणाली त्याप्रमाणे पत्त्यांच्या डावात राणीचं राज्य असतं ना. आणि तसं असलं तरीही या डावात मी राणीचं राज्य कधीच जिंकू देणार नाही. हं? कधीच जिंकू देणार नाही. आज फायनली अवनीच्या बाबांना भेटल्यावर मला सगळं कळेल. आजचा दिवस खूप महत्वाचा आहे, खूप महत्वाचा. आय एम रेडी. आणि तू? तुला आश्चर्य वाटलं ना मी इतक्या लवकर रेडी कसा झालो याचं? मला काय वाटतं माहितीये, आपण सकाळी सकाळी घरी जाऊया आणि वरदा आणि बाबांना सरप्राईज देऊया. त्यांना आपल्याला पाहून किती आश्चर्य वाटेल ना. अनय पण काय काय झालं रे? आता मी अनयला काय सांगू? त्याला मी खरंही नाही सांगू शकत. त्याच्याशी खोटं बोलायला मला अजिबात आवडत नाही. त्याला मी टाळूही नाही शकत. आता कसा मार्ग काढू यातून? रेवा, काय झालं? अरे आता ऑफिस टाइम आहे ना, ट्रॅफिक असेल, मग आपल्याला रिक्षा मिळेल का नाही याचा विचार अगं, कर. आपण हॉटेलच्या गाडीने जातोय. आता जास्त विचार करत बसू नकोस. चल, तुला माहितीये आज आपण जेव्हा जाणार मी बघतो. आता काय करू? इतक्या लांब घेऊन जर अवनीच्या वडिलांना मी भेटू शकले नाही तर या सगळ्याचा काय अर्थ आहे? आऊसाहेबांनी मला जो पाठिंबा देऊन हे सगळं घडवून आणायला मदत केली ते सगळंच निरर्थक ठरेल. नाही, असं होऊन चालणार नाही. पण मी काय करू? रेवा, एक 5-10 मिनिटात गाडी येईल, तोवर इथे थांबावं लागेल. बाप्पा, तुम्हाला माझी अडचण माहितीये, तुम्हाला सगळंच माहितीये. या संकटातून मला बाहेर काढा.